नागपूरच्या सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका 64 वर्षीय महिलेला लक्ष्य करून तब्बल 15.5 लाख रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या महिला टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी जाळ्यात ओढले असून 2 महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे। चोरीस गेलेले सर्व 155 ग्रॅम सोनं जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया। नागपूरच्या सराफा बाजारात 25 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली। शांतीनगर परिसरातील रहिवासी 64 वर्षीय शकीरा ताहिर गोहर या दुपारच्या सुमारास सराफा बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या। याच वेळी शहीद चौक परिसरातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून तब्बल 155 ग्रॅम सोने किंमत 15.5 लाख रुपये चोरून नेलेत। या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली। पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे अजनी परिसरात सक्रिय असलेल्या टोळींपर्यंत पोहोचलेत। सापळा रचून पोलिसांनी 2 महिला आरोपी आंचल सुशील हातगडे आणि मंजू हातगडे यांना अटक केली आहे। या चौकशीत उघड झाले आहे की चोरीचे दागिने आंचलच्या पती सुशील हातगडे यांच्याकडे ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत 15.5 लाख रुपये इतकी आहे। या तपासात उघड झाले आहे की टोळी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून चोरी करीत होती। पोलिसांचा पुढील तपास सुरू असून इतर महिलांचा या टोळीत सहभाग असल्याचे समोर आले आहे। फिर्यादी शाकेरा गोहर या काही खरेदी करता आमच्या सराफा मार्केटमध्ये शहीद चौकात आलेल्या होत्या। मार्केटमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन महिला आरोपितांनी त्यांच्या आजूबाजूला त्यांची बॅगमधनं चेन हळूच काढून आणि आतमध्ये असलेल्या छोट्या जी पर्स असते ज्याच्यामध्ये महिला त्यांचे किमती ऐवज किंवा पैसे जास्तीचे ठेवत असतात ती पिक पॉकेटिंग केली होती आणि ही चोरी आमच्याकडे दाखल करण्यात आलेली होती। त्यामध्ये जो संपूर्ण माल सोन्याचा गेला होता तो जवळपास 155.17 ग्राम वजनाचा होता, अंदाजे म्हणजे जवळपास 15 तोळे प्लस माल असा होता। हा सदरच्या ज्या चोर महिला आहेत त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने त्या फुटेजच्या आधाराने त्यांचा शोध घेतला असता टोळी अजनी एरियातील त्या महिला चोरट्या महिला आहेत आणि त्यांच्याकडे संपूर्ण मुद्देमाल त्यांनी एका चोर महिलेने तिच्या पतीकडे दिला होता तो मिळून आलेला आहे। एकूण 15,30,000चा 100% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। चोरी करणाऱ्या महिला सह चोरीचा माल स्वीकारणारा महिलेचा पती सुशील सुनील हातगडे ह्याला पण अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आज रोजी आम्ही माननीय न्यायालयासमोर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत। यामध्ये कोणाचा काही पासवी रेकॉर्ड आहे का, मोडस कसा आहे, यापूर्वी सुद्धा काही गुन्हे दाखल आहे यामध्ये काय माहिती? यामधील ॲक्च्युली ज्या चोर महिला आहेत त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड काही मिळून आलेला नाही, परंतु टोळी एरियामधल्या राहणाऱ्या बरेच लोक ह्या चोरीच्या कामामध्ये लिप्त असल्याचे समोर आलेले आहे। नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट कारवाईमुळे सराफा बाजारातील मोठी चोरी उघडकीस आली असून सर्व दागिने परत मिळाले आहेत। परंतु गर्दीच्या ठिकाणी फिरताना आणि खरेदी करताना वयोवृद्ध नागरिकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अशा टोळ्या सतत संधीच्या शोधात असतात।